नमस्कार मंडळी, मी धनराज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर आज मी चाललोय गणेश जयंती हा. तर गणेश जयंती तळेबाजार कशी असतात ती दाखवत आहे. आणि आता एकची गाडी आहे माका शाळेची, त्यानंतर मग तुमका दाखवत आहे. आणि भजना पण असतली, थांबले तर थांबान, जेवून घेऊन येईन मग. चला तर मग. तर म्हणजे गावातले ती स्कूटर गावली, त्यांनी मग गेला आम्ही तळ्या. जाताना मस्तपैकी वारं सुटलेलं एकदम. ह्यो आमचो तळे बाजार. बाजाराची लय गर्दी असता. उत्तमदा आणि राजगो पण येलेलो, ते भेटले वाटे, तिथे पुढे चालू होते. तर म्हणजे आम्ही पोचलो आहे बघा. मस्त गेट बनवलेले, गणपती तर मस्त दिसता. हे बघा मंदिराचं कळस दिसता. म्हणजे बघा आमच्या गावातले बघल्यानच पाहिजे. एवढं मोठं हे बघा जेवणाचं रँग बघा. खाजा बिजाची ओटी बिटीची दुकानं आहेत. बंगाली खाजानी असतात. तर म्हणजे हे बघा, ही दर्शनाची रांगेत राहता उभे. गगनगिरी सद्गुरु चैतन्य स्वामी सद्गुरु महायोगी गगनगिरी सद्गुरु दत्तादिकं मनाया हो स्वामी मला भेट द्या हो. ही अति रांग आता दर्शनाची, दर्शन घेणाऱ्यांची.
हे आता जेवच्या रांगेत उभे राहिला अशी पुरा पाठीमागे जेवण झालेली आहेत मंदिरात दोन्ही पाठीमागे अशी ही एकासाठी महिलांसाठी आहे जागा आणि त्यासाठी पुरुषांसाठी आहे जागा वाढतं आता आमचं जेवण दिलं डाळ भाजी लोणचा जिलेबी घेतला मंडळी आता जेवण झाला आता डबल बारी आहे सगळे थांबले डबल बारी अजून सुरुवात नाही झाली भगवंताचं नामस्मरण या उद्देशाने आणि या सामन्यासाठी मी स्वतः तुम्हाला शब्द गोसावी श्रीका पावणेबाई प्रसादी भजन मंडळ तुकापूर तालुका गडचिरोली सुखवतेसाठी जोगेश्वरी मुंबई मला भगवंतात करले श्रीमान ऋषिकेश येथील तसेच तबलासाहेब करते ऋत्विक मोहरक आणि आज माझ्या जोडीला बोलायला श्रीमान सिंधुदुर्गाची शान सोपी मिस्त्री फळाचे पटकशी आम्हा दोन्ही दोन्ही एक कोणी आमंत्रित केल्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष श्रीमान राजेंद्र म्हापसेकर उपाध्यक्ष श्री अनिल मोहकर बाळकृष्ण हिंगोलीकर
तसेच या ठिकाणी दिनेश जोरेबुवा या ठिकाणी आलेले आहेत, तसेच किसनजी पारकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो. तसेच देवगडची शान मनसे तालुका अध्यक्ष नितीन मोहन पवार यांचे वडील मोहनजी पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. काय बुवा आले बुवा या ठिकाणी बारीक ठेवलेली आहे वेळेवरती जरा. तू इला कशा ग सदर वगैरे भारी आहे रे. सदरावर जीन्स पॅन्ट घातला ना त्याच्यात. अरे वेळेचं महत्व बुवा, आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे ना रे. डायरेक्ट तू इलेला बोलतो. अरे एका वर्षाचं महत्व बुवा, नापास झालेलं तर विद्यार्थ्याला विचार. 10 मिनिटाचं महत्व बस चुकलेल्या त्या कर्मचाऱ्याला विचार. 1 मिनिटाचं महत्व ट्रेन चुकलेल्या त्या कर्मचाऱ्याला विचार. आणि 1 तासाचं महत्व या लेट आलेल्या बुवा विचारा. वेंगुर्लेवरून इलो. अरे हे सगळे बसले आहेत ना, सगळे आंब्याचे व्यापारी आहेत. आंब्याची राखण करूची हे काय घेऊन जावा उद्या. अरे काय तू काय बोलून आणि वेळेवरती ये ना जरा. अरे डबल बारी काय बुवा, आज मागे गणेश जयंती आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी. मणिपासुनी पार्वतीने मातृपुत्र बनविला. मुंडके काकुनी गजासुराचे गणपती केले त्याला. प्रत्येक घराघरात तो बुवा गणपती बसतो भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आणि हा बुवा मागे गणेश जयंतीचा उत्सव. या दिवशी नरांतक राक्षसाचा वध कर. आज तुझं वध करतोय लक्षात ठेव. लेट इलस मागण्याला जोर आज. नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप आणि आदितीच्या पोटी या गणपतीने जन्म घेतला. आणि 3रा अवतार बुवा. विनायक चतुर्थी. गणपतीचे 3 अवतार. सांग भजनाच्या माध्यमातून काय भजनाला सुरुवात करूया. बुवांमुळे आधीच वेळ झालेला, हळूहळू घेऊया का. त्याने आंबे तयार दिले. पाणी मागले तर आंब्याकडे पसंती आहे. ठीक आहे.
काय माझ्याकडे स्टार्टिंग अफवा काय करतो तू उद्या तू काहीतरी कर कळला आणि ते तो नाही दिलं नाही तर राखणीच राहू देतो कळला गणेश उत्सव मंडळ गणेश नवतरण उत्सव मंडळ आणि ग्रामस्थ आणि तळेगाव संयुक्त विद्यमाने गणेश आणि त्याचा वर्धापन सोहळा संपन्न होतो आणि त्यानिमित्त त्यानिमित्त आमने सामने डबलबाजी जंगी सामना आणि या सामन्यासाठी आम्हा दोन मुलांना आमंत्रित करण्यात आलं पंकजांचा संचालनाच्या सन्मानाने भगवानजी लोकरेको यांचे पंत शिष्य स्वप्निक शंकर गोसल त्यांना पंकज सत्कार आहेत सन्माननीय पंकजदादा बेलूरातील एक नाम आणि जुनी कलाकार युट्यूब टीम असे सन्माननीय आपले मित्र ऋषिकेश आणि तबला सादर साहेब ऋषिकेश वर आणि
माझ्या मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि मी बुवा स्वतः योगेश्वर गादी भजन मंडळ शेळटी तालुका वेलोरा जिल्हा सिंधुदुर्ग मी बुवा स्वतः रमेश गिरी मुक्का पोस्ट शेळटी आणि पोटा पाण्यासाठी मुंबई गेलो कर्मभूमी आहे मला पक्वाचा काय सिंधुदुर्गातले नामवंत पक्वास हुशार सन्माननीय गौरव पाटकर आणि तबला साथ करतायत माझे मित्र विनय टेके माझी कोरस मंडळी आणि तुम्हाला जमलेल्या तमाम बायबाय भक्त रसिकांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र मांजरेकर साहेब यांचे पण माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अनिल मोडकर रविवारी काढा असतो वेगवेगळ्या संघटना आलेला असतो परिणाम कसा शिकवला फाइट वातावरण टाइट उलटी वाहते गंगा पुरा आकाशीचा गेला दोन समायामधून विनू प्रगटला विठू का विनू हा विठू प्रगटला एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला कसा म्हणता माका जेवढं टाइमच नाही म्हणजे आपण जेवढून यानी नाही तुका बाबा येता हा प्रयत्न हा करूया तू म्हणतोस तर आपला प्रयत्न करू काय पुढे काय आई बापाच्या लग्नात मुलाने अहेर कोणता दिला दोन्ही गुणांना सांगावी बाबा माझा लगीनच जावं अहेर काय आपलं काय विषय नाही कोणच झालं बघा मला कसा संध्याकाळी पण बरी गेलं तर आता जर हैराण झालो तर संध्याकाळी वाटलं ना जवळ जातो बघा बघा एक तो बंद जा कोणतं हा हा तुम्ही बक्षीस देता घेते ओपनिंग म्हणजे सन्माननीय विजय घाडी यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचा पैसा मंडळाचा स्वीकार करतो 50 पण मोठे अकाउंट ओपनिंग केला 50 5,000 पण होती होतं देतं तुमच्या आशीर्वाद तुमच्यासारखे असं म्हणजे काय टेन्शन नाही काही भियान पण सामने रंगत जातो लोक फुल टू धमाल हळूहळू जाऊया कसा बुवा आधी डायरेक्टच घसारणार नाही प्रार्थना विरताना हे विषय ठेवतो असता इधर घेता लेट आणि आम्ही लेट इलो कसा म्हणता बाबा तुझा तो कंट्रोल नाही इलो तू जरा हा अरे मुंबईतून मी पण मुंबईतूनच गेलो बेंगलोर नाही तुझ्यावर उतरण कणकवलीत उतरलंय ना तू कणकवलीत उतरण कणकवली घराकडे गेला अर्धा तासात घराकडे गेला माझा माझा तसा नाही आता घराकडे जाऊकच 9 वाजले आणि कसा माहिती लेट जरी झाला तरी का मंडळात 20-25 मिनिटं जास्तीत जास्त लेट झालं 2 तो थांबलो होतो आणि होता रे तू इतकं जर मोठं होतं तर येऊन पहिला चालू करू होतो तेव्हा कधी
चिडतो तो ह्या नक्की जा तो माका सांगता तू चिडा नको तू चिडतलो ह्या लक्षात ठेव आणि पिढी तुका चिडाक लायतलो व्हिडिओ फायद्या झाडा तो पालो नाही लक्षात ठेव फक्त मेसेज विद्यार्थी आहे त्यामुळे सुताराच्या शाळेतलो तो कधी घसटून जाईल तो समजता लक्षात ठेव हा हा बोली जाऊ नक्की नक्की त्याची जीन्स पॅन्ट कशी उडवते ती बघा ना प्रार्थना घ्याव्या कशी आपण भजन सुरुवात करू का नंतर भजनाच्या माध्यमातून बोलायचं त्याचप्रमाणे महिला वर्ग इथे जास्त उपस्थित त्यांच्याकडे एक जोरदार स्वागत करा कारण आमच्या बेंगळूरला पट्ट्यात तसे बेंगळूर महिला वर्ग दिसत नाही कसा ना बुवा तू आज मी लेट झालं उद्या तू युट्यूब मध्ये माझ्या असतं ना तर तू लेट जातले
आताची पाचही बोटा सारखी नसतं, लक्षात ठेव. आणि कसं माहिती मी इतकं लेट झाले 15-20 मिनिटं. अरे म्हणतात मग काय बोलले नाही. मंडळवाले बोलले या बुवा तुम्ही चालू करा बसा. ह्या कसं झाला माहिती चायपेक्षा किती गरम हे बाकीच्यांचे नाद करा, तू आपलं नाद करू नको. माझं नाद करायचं नाही. मी कधी काय तुका टाकीन तुका समजायचा पण नाही. आणि बुवा कसा माहिता बोलता बोलता तू बोलायला गेलंस सम्राट. हो सम्राट. बुवा मी आयुष्यात मला सम्राट कधी म्हटले नाही. ऋषिक पण माझा स्वभाव माहिती आहे. मी स्टेज सोडलं विषय संपलो. माझ्यासाठी बारीक भांडला म्हणजे आपला विषयच नसतो. आणि सम्राट आम्ही नाही. सम्राट फक्त एकच होऊन गेले. अरे गावचं रत्न कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा. अरे तू आणि मी त्या झाडाची फळा बाबा. आपल्या कोकणाच्या शिरपेच्या कोकण कलाभूषण कोणी पोचवलो आपले चंद्रकांत कदम बुवा. जरा बघा. आणि तू सम्राट मी ताम्रट काय त्या पीटर. आणि बुवा कसा माझा वेळेचं महत्व ठीक आहे चांगलं तर अप्रतिम. तुला आमच्या काय माहिती तू सांगतोच नाही सगळे आमचे बोलणे कामातले. हा चालू आहे म्हणजे कसं नाही उडे देतो बघा. असा ह्या भजनी बुवाचा टॉनिक असतं लक्षात ठेवा. ह्या दिलात ना तर मी एकटोच बोलाल नाही ते उपयोगच करून दिले. सन्माननीय आमचे मित्र आणि आता संध्याकाळी पण आमची डबलबारी या उंडीत मध्ये माझे मित्र एकदम जवळचे मित्र बुवा श्रीकांत सुभाष कदम. बुवा सुंदर गायक आणि आवाज यांच्याकडून 101 रुपयाचं प्रदर्शन अप्रतिम. श्रीकांत कदम पण अप्रतिम बुवा तुमचंच नाही कदम बुवांचे अप्रतिम भजन करतो. गोटनकर बुवांचे विद्यार्थी अप्रतिम करतात भजन वगैरे. भ म्हणजे जावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नतमस्तक भगवंतासमोर होणं म्हणजे ते भजन. आपल्या कर्ज पहिला का कर तू बोलतोस मात्र बारी 2-3 बारी बरोबर शिकलो रे. नाही ना म्हणता बरं काहीतरी शिकलो. पण माझी तुला एक प्रामाणिक म्हणजे एक माझा भाव किंवा काय समजतो बोलण्यापेक्षा भजनार जर जोर देशील तर लवकर वर येतं. कारण ह्या बोलणं जास्त दिवस टिकायचं नाही तर थोड्या दिवसांनी एकामेकाचे टकले पडतले. ह्या 100% त्याच्यामुळे भजनार जोर दे. भजनाच्या माध्यमातून बुवा चला. कारण कदम बुवा पांचाळ बुवा भजनाच्या माध्यमातून चालायचे. आणि आताची बारी तुम्ही बघलात ताटपटात मारी नाहीसो करी हे शब्द आणि त्याचा जिवंत उदाहरण तुमचा आता दिसला. तो सांगला तो वध करतो आणि माझं वध करू तुका बरेच टाइम तरी वेंगुर्ल्याच्या समुद्रात पुष्कळून मारीन तुका सांगता पण नाही. हा आमच्या समुद्र नदी बिजी विषय नाही का टाकून तो विषय जमला थोडे गेलो कोणाक नाही बरोबर गेला. हा जेवढ आपण आता आता ढकली असं म्हणतात. नक्की नक्की हो नक्की. तुम्ही असं असता आम्ही असं बाकी काय. तुमच्यासारखे जुने जाणते लोक असत तुमचं जर ऐकलं नाही तो कोणाचं ऐकतं बरोबर. पण त्यातल्या त्यात नाका आपला काय जमात जाऊन कारण मी सम्राट नाही हिनी बंद कसा भगवान नोकरी भवनचे विद्यार्थी आहेत बुवा आणि कदम बुवांची जास्त कमी यांच्या जवळ आणि मी कसा पंचाळ बुवा त्याच्या येतात माका थोडीफार जमा तसा मी करतले टकलेक टाकली लायतले झालं तरी घटून टाकली. साधारण लेकरू नाही आता काहीतरी उलटा झोटा बोलत होतो बघितलं.
पहिल्यापासून तू तापवून घेतो तुका चांगला सांगलंय मी लेट किती केलंस तर तू काहीतरी वेगळाच सांगतो मागा. अरे श्रवण भक्ती बहुत श्रेष्ठ आहे. हे मायबाप रसिक बसले आहेत ना ते भजन ऐकून बसले आहेत ते तुझी वाट बघत होते त्याच्यासाठी तरी पण तू सांगतो लेट इलंय उपकार नाही केलं. इवली मूर्ती महान कीर्ती मंगल मूर्ती मिरवली. इवली मूर्ती महान कीर्ती मंगल मूर्ती मिरवली.
भरपूर काय काय बोलले बुवा. नेताना कानपूर लाईन जरा बंद वाटतं. तुका सम्राट म्हणून मला काय बोलून नाही लागला. मी काय सांगलं, सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वप्नील मेस्त्री यांचे शिष्य दळबिडी. तू स्वतः सम्राट समजता काय रे? हा, आणि काय सांगता, शिंगा लावतले. तुझी शिंगा पुढे तरी येऊ देत नाही, तुझ्या शिंगेत कांडा लावला तर बघ, कळला? अरे आपला कसा इला शिंगार घेतला, अंगार लक्षात घे. अंगार घेतलंय तर तुका पुरा मुरतले, लक्षात ठेव. सांगता सुताराचं चेलो आहे, घसटून जातील. मी पण सुताराच चेलो आहे. तुझी साला काढून जातले बघ, तू घसटून जा, मी साला काढून जातले तुझ्या. घे ना आरामशीर वारी. काय बुवांनी बरोबर सांगितलं, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होऊन केलेलं भजन नामस्मरण बुवा, बरोबर ना? दुसरीकडे काय, मनातून वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे बुवा हे भजन आहे. भजनाच्या माध्यमातून तू माका बोला सांगता, हे शिंगे वगैरे विषय चालतो भजनाच्या माध्यमात स्टार्टिंगला, ते बघ बरोबर. ते दोन्ही गावचे वराडी होत रे, बरोबर. त्याला गाड त्याला गाड रस्टून जात रे. काय सांगताय की, आणि नंतर काय सांगता, 50 रुपये सुरुवात झाली, पैशाचा विषय. अरे लेट झालं तरी पैसे मागतो, तू लाज नाही वाटत तुका? एवढं पैशासाठी आपापलंच. हा, त्यांना घरा घेऊन जावा, नाही तर वाटतात तिरंगी सामना. ठीक आहे. काय रामकृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, बरोबर ना? राम समजायला सोपं आहे, राम म्हणायला सुद्धा खूप सोपं आहे, पण तो कृष्ण उच्चारायला सुद्धा कठीण आहे आणि लिहायला सुद्धा कठीण आहे, बरोबर ना? दुर्योधनाने भीष्माचार्यांना चढवला की पांडव आपल्याला भारी पडतात. पांडव आपल्याला भारी पडतंय. जेव्हा भीष्माचार्यांना कळलं, भीष्माचार्यांनी सांगितलं, तू आताच्या आत्ता गा. बरोबर आहे, लिंक माझी बरोबर आहे, काही विषय नाही. भीष्माचार्यांनी सांगितलं की पांडवांना उद्या सूर्यास्त होण्याच्या आधी त्यांचा पण नाश करायचा. आणि ही गोष्ट बुवा कळली श्रीकृष्णाला. श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितलं की जा, तू आताच्या आता जा आणि त्या भीष्माचार्यांची वेळ घे. द्रौपदी गेली भीष्माचार्यांकडे आणि भीष्माचार्यांच्या महालात उभी राहिली. काला ओके, भीष्माचार्यांच्या महालात उभी राहिली द्रौपदी. रात्रीच्या वेळेला आपली सून द्रौपदी भीष्माचार्यांची सून आलेली बघून भीष्माचार्यांनी तिला विचारलं, अरे तू ह्या वेळेला काय करते? द्रौपदीने जाऊन द्रौपदी गेली आणि त्या भीष्माचार्यांच्या पाया पडली आणि भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्य होती बुवा. तेव्हा भीष्माचार्यांना बुवा कळलं की अरे एका ठिकाणी मी त्या दुर्योधनाला शपथ दिली आहे की त्या पांडवांचा आपण नाश करायचा आहे आणि एका साईडला मी फसला. म्हणून तो बुवा कृष्ण समजायला कठीण आहे, तू माका समजून घे. अरे नवीन असेल रे, पण नको रे एवढं काय करू. तुका वाटतं मी पेटतले, माझ्याकडे बघून वाटतं तरी काय झालंय का ना काय कळत नाही. अरे लोकांसाठी बुवा बोलूचा लागता. बिडिये जास्त मारू नको, उडी जाग्यावर राहू, कळला? जाग्यावर राहू. नाही त्यांना जास्त झाली वाटतं. ठीक आहे, रूपाचा अभंग काय काय बुवा बोलल्यात. बुवा तुम्ही बोला, काय शिंगा, तुमची शिंगा येऊ दे तरी बाहेर. काय करतोय याचाच अर्थ जर बुवा आपल्याला मानवाचा जर जन्म मिळालाय तर आपल्याला मरेपर्यंत आई वडिलांची सेवा करायची आहे, बरोबर ना? आपली आई तिच्या कपाळावरती कुंकू ते आपल्या नवऱ्याचं असतं. बांगड्यांचा चुडा तो पण बुवा स्वतःच्या नवऱ्याच्या नावाचा असतो. गळ्यातला मंगळसूत्र ते पण सुद्धा बुवा आपल्या नवऱ्याच्या नावाचं असतं. पायातली जोडवी ती पण बुवा नवऱ्याच्या नावाची असतात. अरे रक्त तिचं, उदर तिचं,
पण पोटातलं बुवा बाळ असतं ना ते पण ती आपल्या नवऱ्याचं नाव देत. अशी उदार महत्व दे आपली आई. त्या आईसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा. अरे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबो यांचे बुवा गाव आहे. भजनाच्या माध्यमातून नाही रे शिंगेचे वगैरे विषय नको. तुला शिंगा लय आवडतं वाटतं. कसं तुळतुळीत आहे बघा ना गौतमी पाटील. हा म्हणता काय वडील. आपण बोलतो की वडील आपल्याला घाबरवतात पण नाही तसं नाही. अहो जर आपली मुलगी किंवा मुलगा पास झाला ना तर मिठाईच्या दुकानात जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणार तो आपला बापच असतो. लक्षात घ्या. त्या आई वडिलांना कधी विसरू नका. इथे काही मुली पण बसल्या त्या ऐकत असतील काय. आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाईल असं कोणतंही वर्तन करू नका. काय तुम्हाला भांडी घासता येत नसती घासू नका. हे का घेऊन जावा काय विषय नाही. झाला तरी मी धूप घेतोय. हे का घेऊन जावा. अभ्यास करायचा नसेल करू नका पण आपल्या आई वडिलांची समाजामध्ये मान खाली जाईल असं कोणतंही वर्तन करू नका. आपल्या आयुष्याची नय्या तरली म्हणून समजा. हे विषय सांग जरा कळला काय विडिया काय एक एक सांगताना खरंच. रूपाच्या अभंगाला सुरुवात करता गजरात नक्की मजा येणार आहे. काय रामकृष्ण याने तर प्रभू राम 500 वर्षानंतर त्या रामाचं अयोध्येमध्ये बुवा ते प्रकट झाले. त्या रामाबद्दल 4 गोष्टी सांग ना. बरोबर ना माऊली काय का सांगतला. अरे बाबरी पाडली हे सगळी त्या बाळासाहेब ठाकरेंची ती सगळी मेहरबानी. त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. बाबरी पाडली सगळ्या पक्षांना प्रश्न विचारण्यात आला की बाबरी पाडली कोणी पाडली. ते एकही पक्ष बोलला नाही की आम्ही पाडली म्हणून. पण जेव्हा बाळासाहेबांना विचारण्यात आलं की बाबर कोणी पडली तेव्हा बाळासाहेब बोलले जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल ना तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून ज्या 500 वर्षांपूर्वी बघतोय ना आपण बाळासाहेबांची मेहरबानी. रामाचं गाणं घेतात अभंगाला सुरुवात करतात. तोंड सुटतं अरे काय माहिती काय देवदेव केलं वाटतं. नाही नाही त्याच्यावर लिंबू वाटतं आज काय घट आहे. हर घर में एक ही नारा गूंजेगा. एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. कपडो घे चालू कर. रुपावळीला सुरुवात करतोय. थोडक्यात मजा आहे काय गजरात जरा मजा येते. ठरलव तुला तू ठरलव किती गरम करत असतो माका बघूया. हा आधीच गरमी आहे आणि माका तू बुडव तुला तुका हय बुडवी लक्षात ठेव. तळी बाजाराचा तलाव आहे.
आता तो तुमचा विषय आता लागतात बरोबर. मी काय करू ते का हे का घेवा गपदानी द सानी धप गपधप करे साग परे सा साग धप गपदानी सानी धानी धप गपधप ग सा तर म्हणजे आता येईल 5:30 झाले. मस्त होता, भजन मस्त आला, डबल बारी, दर्शन पण भेटला चांगला नंतर, कारण नंतर जास्त माणसं नाही थांबलेली, उशिरान मग गर्दी कमी आली, दर्शन पण चांगलं भेटला. चुरमुऱ्याने ह्या पण आणलं आहे, चुरमुऱ्याचे लाडूने खाजा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग.